जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात वाढलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात सरकार प्रयत्न करतंय आणि करतंय, त्याबद्दल आमची तक्रार नाही। पण अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी रेड करतात, जे सापडतात 8-9, माझ्या आष्ट्यात 8 जणांची अटक झाली आणि शेवटी दोघांच्याच नावाने गुन्हा नोंदवला, 6 जण सोडली। DSPना माहीत नसेल, हे खालच्या खालीच उद्योग चालतात। त्यामुळे पोलिसांनी एकदा अरेस्ट केला आणि त्यातला जो मेन कल्प्रिट आहे, जो त्या भागात ऑपरेट करतो, त्याचं नाव बाजूला काढलं। असे उद्योग महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चालतात। त्यामुळे पोलिसांच्या, सगळेच पोलीस असे आहेत असा माझा दावा नाही, पण पोलिसांच्या हप्तेखोरी करणं हा एक सोर्स ऑफ इन्कम झालाय पोलीस स्टेशनचा। आणि म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय म्हणून आपणाला माझी विनंती आहे की या ड्रग्सच्याशी संबंध असणारे जे पोलीस सापडतील, जे पोलीस अशा ड्रग्सच्या गुन्ह्यांना मागे घालतील, त्यांना तात्काळ निलंबित करावं, चौकशी करून बडतर्फ करावं। हा आकडा किमान 1000चा जाईल, हे टार्गेट तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला द्या, बाकी सगळे ड्रग्स कमी होतील। दुसरं, नार्कोटिक सेल काय करतं हा दुसरा प्रश्न आहे। नार्कोटिक सेलचं काम कुठंच दिसतंय, काय त्यांनी ॲक्शन घेतली? आपण सगळं पोलिसांनीच करावं म्हणतो, पोलीस काय त्यात फार एक्सपर्ट नसतात। आता आमच्याकडे तर ऑनलाईन ड्रग्ज मागवण्याची व्यवस्था आहे। मी तुकाराम मुंडेंच्याकडे ती माहिती दिली की हे ऑनलाईन ड्रग्ज मागवत आहेत, काहीतरी करा म्हणून। ऑनलाईन ड्रग्ज देशात उपलब्ध व्हायला लागले आहेत आणि मुलं मागवतात। आता आपण जर त्यात मागवायला कुणाला अनोळखी माणूस गेला तर त्याला तो ड्रग येत नाही, पण त्यांच्या लिंकमधल्या माणसानं जर ते पाठवलं तर ते बरोबर सिरिंजेस येतात, सगळं साहित्य येतं आणि अनेक ठिकाणी इंजेक्शन घेऊन मुलं ड्रगच्या सेवन करण्याची व्यवस्था होते। म्हणून हा एक महाराष्ट्रातला गंभीर गुन्हा झालेला आहे आणि म्हणून माझी माननीय गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की याच्यात स्ट्रिक्ट अशी ॲक्शन महाराष्ट्राच्या पोलीस दलाने घेतली, नार्कोटिक सेल जास्त ॲक्टिवेट केलं आणि ज्या पोर्टवर सतत ड्रग्ज सापडतात त्या पोर्टवर पाहिजे तर आपले पोलीस पाठवा, आपल्या राज्याच्या बाहेर पोर्ट आहे ते, पण आपले पोलीस पाठवा, पण तिथून येणारा माल आणि देशात वेगळ्या ठिकाणाहून माल येतो। आपण हायड्रोपोनिकचं उदाहरण दिलं, देशात आता पैसे मिळवण्यासाठी लोक आता अशी शेती करायला लागली आहेत असा त्याचा अर्थ होतो आपल्या उत्तरात आपण ज्याचा उल्लेख केला। आणि म्हणून हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे। बाकीचे सगळे गुन्हे एखाद्या वेळी दुर्लक्षित करायला हरकत नाही, पण तरुणांना अंमलाच्या खाली आणणाऱ्या हा तरुणाई सगळी या विळख्यात अडकलेली आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी 20 मिनिटं किंवा 15 मिनिटं याचं असेसमेंट घेण्यासाठी ब्रीफिंग घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य जयंतरावांनी जे सांगितलं, निश्चितपणे आपण ही पॉलिसी अशीच ठेवलेली आहे आणि जेवढे पोलीस हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या गुन्ह्यांमध्ये आत्तापर्यंत आढळले त्या सगळ्यांना बडतर्फच केला आहे। आपण त्यांना कोणालाही सस्पेंड केलं नाही, त्याला बडतर्फच केलं आहे। आपण जे सुचवलं त्याप्रमाणे आता आपण आपल्याकडे आधी जे नार्कोटिक्सच्या संदर्भात जे काही व्यवस्था होती ती छोटी होती। आपल्याला कल्पना आहे मागच्याच वर्षी आपण आपला ANTF जो आहे, अँटी नार्कोटिक्स जो फोर्स आहे, हा फोर्स विस्तारित केलेला आहे। आता प्रत्येक पोलीस स्टेशन, आधी प्रत्येक पोलीस स्टेशनला आपल्याकडे ANTF नव्हता, आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत। त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे, या 2 ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे। लोक गडचिरोलीला का जातात, तिथे स्पेशल पे आपण देतो, त्यावेळेस सगळे चांगले पोलीस तिथे जायला तयार असतात। किंवा अँटी करप्शनमध्ये 1 स्टेप अहेड त्यांना ठेवतो, म्हणजे जो ॲडिशनल SP असेल तो तिथे SP म्हणून त्या पोस्टवर जातो। तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो, चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा 1 स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत। आणि त्यासोबत इथे जो 3 वर्ष काम करेल त्याला चॉईस पोस्टिंग अशा पद्धतीचीही आम्ही योजना तयार करतो आहोत, जेणेकरून चांगले अधिकारी, म्हणजे काय झालं आहे की आपल्याकडे आत्तापर्यंत ANTF किंवा जो काही नार्कोटिक्स ब्युरो होता
दुर्दैवाने त्याची अवस्था अशी होती की कोणाला डंप करायचं असेल तर त्याला तिथे आपण टाकून द्यायचो. आता ही लढाई ही बिनीच्या शिलेदारांनी लढावी लागेल. बेस्ट ऑफिसर्स आपल्याला त्यात उतरवावे लागतील आणि म्हणून बेस्ट ऑफिसरला इन्सेंटिव्ह देण्याकरता आपण त्याही संदर्भातली जी काही व्यवस्था आहे ती करतोय. आपण जे सांगितलं त्याची मी नोंद नक्की घेतो. मी रोज ब्रीफिंग घेतोच, पण 20 मिनिटं स्पेशली मी नार्कोटिक्सच्या संदर्भातलं ब्रीफिंग रोज घेईन. 1 मिनिट. 16 मिनिटं झाली आहे त्या प्रश्नावर. शेवटचा प्रश्न नितीन राऊतजी बोला. शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री हे विदर्भाचे आहेत, नागपूरचे आहेत खास करून, आणि मूळ प्रश्नामध्ये नागपूर, गडचिरोली, यवतमाळ व वर्धा या विदर्भ